एक घड्याळ दर तासाला 6 सेकंद पुढे जाते व दुसरे घड्याळ दर तासाला 6 सेकंद मागे पडते, तर सकाळी 8 वाजता दोन्ही घड्याळांची वेळ बरोबर लावली तर दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता या दोन्ही घड्याळात फरक कितीचा असेल असा प्रश्न विचारलेला आहे. पाहता काय म्हटलेलं आहे, घड्याळे किती आहेत एकूण? घड्याळे ही 2 आहेत. घड्याळे किती आहेत? 2 आहेत. पहिलं घड्याळ काय करते, प्रत्येक तासाला काय होत आहे, 6 सेकंद काय होत आहे, पुढे जात आहे. आणि दुसरे घड्याळ काय आहे, दर तासाला 6 सेकंद हे मागे पडत आहे. तर सकाळी या दोन्ही घड्याळांची सकाळी 8 वाजताची वेळ बरोबर लावली तर त्यानंतर पहाटे 4 वाजता या दोघांमध्ये फरक कितीचा असेल असा प्रश्न विचारलेला आहे. आता पहा, सुरुवातीला काय करावं लागणार आहे, सकाळी 8 वाजता दोघांची वेळ बरोबर लावलेली आहे म्हणून सकाळी 8 ते पहाटे किती म्हटलेलं आहे, 4 वाजेपर्यंत. सकाळी 8 ते पहाटे 4 वाजेपर्यंतचे तास काढून घ्यावे लागणार आहे. सकाळी 8 ते पहाटे 4 पर्यंतचे एकूण तास काढले तर किती होतील, एकूण तास हे 20 तास होतील. किती होतील, एकूण तास हे 20 तास होतील. आता प्रत्येक घड्याळ दर तासाला 6 सेकंदानंतर फरक पडत आहे, एक तर पुढे जात आहे किंवा मागे जात आहे. म्हणून काय करावं लागणार, हे जे 20 तास आलेले आहेत, 20 तास गुणिले प्रत्येक घड्याळात किती सेकंदांचा फरक पडत आहे, 6 सेकंदांचा फरक पडत आहे, एक तर मागे जात आहे किंवा पुढे जात आहे. म्हणून 20 गुणिले 6 केले तर एकूण सेकंद किती होणार आहे, 6 दुने 12 म्हणजे किती होणार आहेत, 120 काय झाले, हे 120 सेकंद झाले. काय झाले, 120 सेकंद झाले. आता आपल्याला काय करावं लागणार आहे, याचे मिनिटात रूपांतर करावं लागणार. 120 सेकंदांचे मिनिटात रूपांतर करावे लागणार. म्हणून 120 भागिले काय करायला लागणार, 60. 120 भागिले 60. आता 1 मिनिट म्हणजे किती सेकंद, 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद हे आपल्याला माहित आहे. म्हणून 120 भागिले 60 केलं. याला जर भाग लावला, शून्याला शून्य गेला, 6 1 6, 6 दुने 12 काय झाले, 6 दुने 12 हे काय आले, 2 मिनिट झाले. 2 काय झाले, 2 मिनिट झाले. आता एका घड्याळात किती मिनिटाचा फरक पडत आहे, 2 मिनिटाचा फरक पडत आहे. म्हणजेच काय होत आहे बघा, 2 मिनिटं एक घड्याळ पुढे जात आहे. सकाळी 8 वाजता लावलेले एकच वेळ लावलेल्या दोन्ही घड्याळांची पहाटे 4 वाजेपर्यंत 2 मिनिटं एक घड्याळ पुढे जात आहे आणि 2 मिनिटं एक घड्याळ मागे जात आहे. आता याची काय करावी लागेल, बेरीज करावी लागेल. 2 आणि 2 किती झाले, 4 मिनिट. दोन्ही घड्याळामध्ये सकाळी 8 वाजता बरोबर लावलेले घड्याळ पहाटे 4 वाजेपर्यंत दोन्ही घड्याळामध्ये फरक कितीचा असणार आहे, दोन्ही घड्याळामध्ये 4 मिनिटांचा फरक असणार आहे. किती, 4 मिनिटांचा फरक असणार आहे.